ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. श्री कृष्ण स्तुती. ओव्या आहेत 107 ते 111. 9व्या श्लोकापर्यंत श्रीकृष्णाने योगारूढाची लक्षणं सांगितली. नंतर 10व्या श्लोकापासून योग साधना कशी करावी त्याचे विवरण भगवंत करणार आहेत. पण तत्पूर्वी ज्ञानदेवाने श्रीकृष्णार्जुनांचे वर्णन, आपली भूमिका, मराठी भाषेचा गौरव, श्रोत्यांचे म्हणणे असे विविध विषय 107 ते 162व्या ओवीपर्यंत हाताळलेले आहेत. ते आता क्रमानं पाहायचे आहेत. आता ते श्रीकृष्णांचं वर्णन करणार आहेत. ऐसिये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे, आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अशी प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणे कृष्ण आपल्या सर्वज्ञतेने सांगतात. जो ज्ञानी यांचा बापू, देखणे यांच्या दिठीचा दीपू, जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची. जो श्रीकृष्ण ज्ञान्यांचा वडील आहे, सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे व ज्या समर्थांचा संकल्प विश्वाची उभारणी करतो. प्रणवाची ये पेठे, जाहले शब्द ब्रह्म माझिटे, ते जयाची या यशा धाकुटे, वेढू न पुरे. ओंकाराच्या पेठेत तयार झालेले वेदरूपी वस्त्र हे ज्याच्या 6 गुणांपैकी एक जे यश, त्या यशाला अपुरे असल्यामुळे वेढू शकले नाही. म्हणजे वेदाकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे संपूर्ण वर्णन झाले नाही. जयाचे नि अंगिके तेजे, आवो रवी शशीची ये वणिजे, म्हणून जग हे वेशजे विण असे तया. ज्याच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या अंगातील तेजाने सूर्य चंद्राच्या व्यापाराला जोर आहे, तर मग जग हे त्याच्या वाचून प्रकाशित आहे का? हागा नामची एक जयाचे, पाहता गगनही दिसे टाचे, गुण एक काय तयाचे, आकळशील तू. ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात, हे मना, ज्या भगवंताच्या नामाचे महात्म्य पाहिले असता त्याच्या पुढे आकाशही कमी दिसते, त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील? भगवंतांनी 9व्या श्लोकापर्यंत योगारूढाची लक्षणे वर्णन केली. ती ज्ञानदेवाने स्पष्ट करून सांगितली. ती निष्पन्नाची लक्षणे त्यांनी कशी सांगितली? ज्ञानदेव म्हणतात, आपुलेनी बहुवसपणे. त्यांनी ती आपल्या सर्वज्ञतेने सांगितली. सर्व सत्पुरुषांच्या ठिकाणी सर्वच लक्षणे असतात असं नाही. त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे, स्वभावधर्माप्रमाणे प्रत्येकाकडे असणारी लक्षणे ही वेगवेगळ्या स्वरूपाची असणार. त्यामुळे एक योगारूढ मनुष्य सुद्धा दुसऱ्या योगारूढ मनुष्याचे यथायोग्य वर्णन करू शकेल असं नाही. श्रीकृष्ण म्हणजेच परब्रह्म. योगारूढ श्रीकृष्ण स्वरूपाशी ऐक्य पावलेला असल्यामुळं भगवान श्रीकृष्णच त्याची लक्षणं यथार्थपणे सांगू शकणार असे ज्ञानदेवानं सांगायचे आहे. म्हणून त्यांनी म्हटले की आपुलेनी बहुवसपणे, म्हणजे आपल्या ठिकाणी ती लक्षणे पूर्णपणे असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण ती लक्षणं सांगू शकले. पुढच्या ओवीच्या प्रथमार्धात त्यांनी श्रीकृष्णांना ज्ञानी यांचा बापू, देखणे यांच्या दिठीचा दीपू अशी 2 विशेषणं वापरलेली आहेत. व पुढच्या उत्तरार्धात त्यांनी त्यांचे कार्य कशा प्रकारचे आहे ते सांगितलेले आहे. श्रीकृष्ण हे ज्ञानी यांचा बापू म्हणजे सर्व ज्ञान्यांचा जनक आहेत. पातंजली योगसूत्रात म्हटलं आहे, स एष पूर्वेशामपि गुरुः काले ना नवच्छेदात. तो हा परमेश्वर सर्वारंभी ब्रह्मादिक देव जे उत्पन्न झाले त्यांचाही गुरु आहे. कारण त्यांच्याप्रमाणे या ईश्वराला कालाची मर्यादा नाही. ईश्वर हा सर्व जीवांचाच नाही तर सर्गारंभी उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवादिकांचाही गुरु आहे. देव सुद्धा कालाने अवच्छेदित झालेले आहेत. म्हणजे त्या देवांनाही मर्यादा आहेत. जगाच्या उत्पत्ती स्थिती संहाराचे चक्र ईश्वराच्या अध्यक्षत्वाखालीच चालू आहे. यदा यदा हि धर्मस्य या 4थ्या अध्यायातील श्लोकात भगवंतांनी आपण स्वतः परमेश्वर असून वेळोवेळी अधर्माच्या नाशाकरता पृथ्वीवर अवतार घेतो असं सांगितलं होतं. म्हणूनच ज्ञानदेवाने श्रीकृष्णांना ज्ञानी यांचा बाप असं म्हटलेलं आहे. देखणे यांचे दिठीचा दीपू असे त्यांनी श्रीकृष्णांना दुसरे विशेषण दिलेले आहे. आपण स्थूल दृष्टीने पाहतो, पण पाहिलेल्या गोष्टीचे ज्ञान करून देण्याचे केंद्र मेंदूत विद्यमान असते. मेंदूतील त्या केंद्रामध्ये बिघाड झाला
तर पाहिलेल्या गोष्टीचे ज्ञान होणार नाही. आणि ते मेंदूतील केंद्र हे परमेश्वराच्या शक्तीनेच कार्यरत असते. म्हणून ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांना चक्षु इंद्रियरूप दृष्टीचा दिवा असं म्हटलेलं आहे. ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांना दादूला म्हणजे सर्व समर्थ असेही म्हटलेलं आहे. त्याच्या संकल्पानेच विश्वाची निर्मिती होते. एकोहम बहुस्याम प्रजा येय असा ईश्वराने संकल्प केला आणि तो बहु झाला. सर्वज्ञ सर्वशक्तिमान म्हणजे केवळ एक परब्रह्म ही विशेषणे ज्ञानदेवाने श्रीकृष्णांना लावलेली आहेत. कारण श्रीकृष्ण परब्रह्मापेक्षा भिन्न नाहीत, तर परब्रह्म स्वरूपच आहेत. त्यांची पूर्ण परब्रह्म स्थिती अवतार कालीही कायम आहे असे ज्ञानदेवांना सांगायचं आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की वेदाला सुद्धा त्यांचे वर्णन करता आलेलं नाही. ते अलंकारिक भाषेत सांगताना ज्ञानदेवांनी वेदाला वस्त्र म्हटलेलं आहे. वेदरूपी वस्त्र श्रीकृष्णांचे यश वेढण्यास असमर्थ ठरले. भगवंतांचे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य हे षडगुण आहेत. ते या षडगुणांनीच अवतीर्ण होतात. या षडगुणैश्वर्याने ते सदा संपन्न असतात. ते षडगुण अमर्याद असल्यामुळे वैदिक शब्दांनी त्यांचे वर्णन करता येत नाही. त्यामुळे वेद त्यांचे नेती नेती असेच वर्णन करतो. हे वैदिक वाङ्मयरूपी वस्त्र कोठे मिळणार? तर ज्ञानदेवाने प्रणवाच्या बाजारपेठेत वैदिक वाङ्मयरूपी वस्त्र मिळते असं म्हटलेलं आहे. वस्त्र बाजारात मिळणार हे वैदिक वस्त्र मिळण्याची बाजारपेठ कोणती? तर प्रणव. प्रणव म्हणजे ओंकार. ओंकार हा पहिला शब्द निर्माण झाला. ओंकाराश्चाथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मणः पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभव. ओंकार आणि अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून प्रथम बाहेर पडले व पुढे शब्दसृष्टीचा विस्तार झाला. म्हणून ज्ञानदेव वेदरूपी वस्त्र प्रणवाच्या बाजारपेठेत तयार झाले असं म्हणतात. गीतेत 7व्या अध्यायात सुद्धा म्हटले आहे की प्रणव सर्व वेदेषु, सर्व वेदांमध्ये प्रणव ही भगवंताची विभूती आहे. श्रीकृष्ण परब्रह्म स्वरूप असल्यामुळे त्यांच्यापासूनच सूर्य व चंद्राला तेज मिळते असे ज्ञानदेव म्हणतात. सर्व जग सुद्धा त्यांच्या प्रकाशानेच प्रकाशित झालेले आहे. प्रभास्मी शशी सूर्य योहो असे भगवंतांनी सुद्धा म्हटलेलं आहे. तसंच भगवंत गीतेच्या 15व्या अध्यायात म्हणतात, यदादित्यगतम तेजो जगद्भासयतेऽखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम. सर्व जग प्रकाशित करणाऱ्या सूर्यामधील तेज तसेच चंद्र व अग्नीमधील तेज हे माझेच आहे. ज्ञानदेवांना श्रीकृष्णांचे वर्णन करता करता वाटू लागलं की आपण त्यांचे काय वर्णन करू शकणार, कारण त्याच्या नामापुढे आकाश देखील लहान आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे असे ज्ञानदेवाने हरिपाठातही म्हटलेलं आहे. तेव्हा त्या भगवंतांचे गुण मनुष्य काय जाणणार. आत्मन आकाश संभूत, आत्म्यापासून आकाश झाले असे तैत्तरीय उपनिषदात म्हटले आहे. अर्थातच आकाशापेक्षा सुद्धा परमात्मा मोठा झाला. परमात्म्याचे निर्गुण व सगुण दोन्ही स्वरूपे ही प्रकृतीच्या पलीकडे आहेत. ती प्रकृतीजन्य नाहीत, त्यामुळे अधिक व्यापक आहेत. भगवंतांनी गीतेत सुद्धा म्हटलं आहे की जन्म कर्मच मे दिव्यम. भगवंतांचे जन्म आणि कर्म हे दोन्ही दिव्य आहेत. त्याचे यथार्थ स्वरूप समजून घेणे मानवाच्या बुद्धी सामर्थ्यात येणारे नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, हागा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे. म्हणजे त्या भगवंतांच्या नामाच्या महात्म्यापुढे गगनही उणे येईल. परमात्मा जसा अपार आहे तसेच त्याचे गुण सुद्धा अपार आहेत. एकूण परमेश्वराचे वर्णन करणे ही आवाक्या बाहेरील गोष्ट आहे. पुढे ज्ञानदेवांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला योगारूढाची लक्षणे का सांगितली असावीत याविषयी एक कल्पना केली आहे. ती आपण उद्या पाहू.